सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये सीटीईटी मराठी भाषा व अध्यापन शास्त्राचे अति महत्त्वाचे आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न आपण घेऊन आलो आहोत. प्रत्येक प्रश्नासोबत सोपे आणि परीक्षा अभिमुख स्पष्टीकरणही दिले आहे, त्यामुळे स्क्रीनशॉट काढून नक्की ठेवा. जर या व्हिडिओवर 5000 लाईक्स पूर्ण झाले तर पुढचा आणखी जबरदस्त प्रश्नसंच आपण लगेच घेऊन येणार आहोत. त्यामुळे आत्ताच लाईक करा आणि मेरिट कंपास चॅनलला सबस्क्राईब करा. चला पहिला प्रश्न सुरू करूया. तर पहिला प्रश्न आहे बघा, पाठाशी संबंधित मजकुराच्या आधारे विद्यार्थी मजकुराचा नेमका अर्थ शोधतात आणि वाक्य, शब्दबंध आणि शब्दांच्या आधारे निर्माण होणाऱ्या मजकुराला समजतात. मजकुराचा या प्रकारे अन्वयार्थ लावणे म्हणजे काय? आता हा प्रश्न थोडा डिफिकल्ट लेवलला गेलेला आहे, कारण हा प्रश्न पेपर 2चा आहे. ठीक आहे, पेपर 2चा हा प्रश्न आहे, त्याच्यामुळे त्याची पातळी वाढलेली आहे. आजचा आपला हा व्हिडिओ क्रमांक 9 आहे. आतापर्यंत आपले 8 व्हिडिओज आपण बघितले नसेल तर ते बघा. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच करण्याची गरज नाहीये. आपण मराठीमध्ये 28-27 मार्क 100% घेणार आहात. तर आता मी पर्याय सुद्धा वाचणार आहे. आपण फक्त एक काम करायचं आहे, सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करायचं आहे, मग त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि प्रश्नाचे पर्याय वाचल्यानंतर स्क्रीन पॉज करून कमेंट बॉक्समध्ये आपलं उत्तर सांगायचं आहे की 4 पर्यायांपैकी काय. मग त्याच्यानंतर जेव्हा मी स्पष्टीकरण देणार आहे तेव्हा तुम्ही स्वतः अनालिसिस करायचं आहे की तुम्ही लावलेला लॉजिक आणि मी दिलेला स्पष्टीकरण बरोबर मॅच होत आहे का. तर पर्याय जर बघितले आपण तर पहिला आहे बघा, ऊर्ध्वगामी उपकौशल्य, अधोगामी उपकौशल्य, समग्र भाषा पद्धती आणि समाकलित पद्धती. आता आपण लगेच उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण उत्तर दिलंच असेल. आता आपण जाऊया उत्तराकडे आणि स्पष्टीकरणाकडे. तर बघा, आपलं उत्तर आहे बघा अधोगामी उपकौशल्य. जर स्पष्टीकरण जर आपण याचं बघितलं तर अधोगामी पद्धतीत वाचक आधी संपूर्ण मजकुराचा किंवा संदर्भाचा अर्थ मनात तयार करतो आणि मग लहान घटक म्हणजे वाक्य आणि शब्दांच्या मदतीने तो अर्थ पक्का करतो, म्हणजे वरून खाली येण्याची प्रक्रिया. यातून विद्यार्थी केवळ शब्दांचा अर्थ नाही तर संपूर्ण मजकुराचा अन्वयार्थ लावायला शिकतात. आता हे स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायला काही हरकत नाहीये, त्याला आपल्याला काही पैसे लागणार नाहीये, कारण हे स्क्रीनशॉट तुम्ही एका फोल्डरमध्ये जतन करून ठेवा आणि परीक्षेआधी याचं चांगलं वाचन करा. खूप चांगले गुण तुम्हाला येणार आहेत. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. भाषा निपुणतेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्वाची आहे? आता मी वारंवार तुम्हाला सांगतोय सर्व व्हिडिओमध्ये की सर्वात महत्वाची असं जर आलं याचा अर्थ काय होतो की सर्वच महत्वाचे आहेत, पण एक सर्वात जास्त महत्वाची आहे, तर आपल्याला ती शोधायची आहे. मग आपण जर पर्याय जर वाचले तर निर्दोष उच्चारासह वाचन करणे, पाठाच्या शेवटी दिलेल्या लेखी प्रश्नांचा सराव करणे, अचूकता आणि ओघ विकसित करणे, अगदी कमी किमतीचे किंवा जवळजवळ फुकट उपलब्ध असलेल्या शिक्षण साधनांचा वापर करणे. स्क्रीन पॉज करून आपण लॉजिक लावायचं आहे की दिलेल्या 4 पर्यायांमधून भाषा निपुणतेच्या संदर्भात कोणती बाब सर्वात महत्वाची आहे. जाऊया आता आपण उत्तराकडे. आपलं उत्तर आहे बघा अचूकता आणि ओघ विकसित करणे. स्पष्टीकरण जर बघितलं तर भाषा निपुणता म्हणजे फक्त वाचता येणे किंवा प्रश्नांची उत्तरे पाठ करणे नाही. खरी निपुणता तेव्हा येते जेव्हा मुलं व्याकरणाच्या चुका न करता अचूकपणे बोलतात आणि लिहितात आणि त्याचबरोबर अडखळत न बोलता ओघवतेपणे आपले विचार सुद्धा मांडतात. या दोन्ही गोष्टींचा समतोल साधला की भाषेवर प्रभुत्व ठरते आणि म्हणूनच अचूकता आणि ओघ विकसित करणे ही सर्वात महत्वाची बाब इथं आहे. ठीक आहे, व्हिडिओ समजत असेल, माझं स्पष्टीकरण देण्याची स्टाईल चांगली वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. एक प्रभावी भाषा शिक्षकाने काय करावे? एक प्रभावी भाषा शिक्षकाने काय करावे? स्वतः बोलून जादा वेळ घेणे, विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे, विद्यार्थ्यांना बोलण्याची कमी संधी देणे, समूह कार्याला व जोडीने करण्याच्या कार्याला कमी वेळ देणे. आता कमी वेळ देणे हा पर्याय कट होतो, बोलण्याची कमी संधी देणे सुद्धा कट होतो, स्वतः बोलण्यात हे पण चुकीचं आहे, तर विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे पर्याय क्रमांक 2. आता याचं स्पष्टीकरण आपण बघूया. तर स्पष्टीकरण आहे बघा, भाषा ही बोलूनच शिकली जाते. जर शिक्षकच वर्गात जास्त वेळ बोलत राहिला तर विद्यार्थ्यांना सरावाची संधी मिळणारच नाही, है ना. जर शिक्षकच बोलत राहिला तर विद्यार्थ्यांना संधी कुठून मिळणार आहे? प्रभावी शिक्षक हा स्वतः कमी बोलतो आणि विद्यार्थ्यांना चर्चा, भूमिका नाट्य आणि गट कार्यातून जास्तीत जास्त बोलायला प्रवृत्त करतो, जेणेकरून त्यांची बोलण्याची भीती काय होते? कमी होते. अशा प्रकारे आतापर्यंत आपण 3 प्रश्न घेतलेले आहेत. ज्यांचे पण 303 उत्तर बरोबर आले असतील त्यांचं मनापासून अभिनंदन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. मुद्रित समृद्ध वातावरण हे कोणत्या 2 बाबींचा समावेश भाग आहे?
मुद्रित समृद्ध वातावरण हे कोणत्या दोन बाबींचा समावेशी भाग आहे? पर्याय क्रमांक 1 शाळा आणि वर्ग, वाचन आणि स्वतः, साक्षरता आणि भाषा, स्वतः आणि सवंगडी. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, दिलं असेल आपण जाऊया आपण उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा की मुद्रित समृद्ध वातावरण हे साक्षरता आणि भाषा या दोन बाबींचा समावेशी भाग आहे. आता स्पष्टीकरण जर बघितलं आपण तर ज्या वर्गात भिंतीवर नावे, तक्ते, कविता, मुलांनी लिहिलेल्या गोष्टी अशा लिखित साहित्याची भरमार असते त्याला मुद्रित समृद्ध वातावरण म्हणतात. अशा वातावरणात मुलं सतत अक्षरांच्या संपर्कात राहतात, त्यामुळे आपोआप साक्षरतेचा आणि भाषेचा काय होतो? विकास होतो. मला खूप साऱ्या कमेंट्स अशा येत होत्या की सर हे जे प्रश्न आपण घेत आहात ते परीक्षेचेच आहेत का, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सच आहेत का? बिलकुल, मी जेवढे पण प्रश्न घेत आहे ते ऑलरेडी झालेले आहेत, आलेले आहेत आणि येतात. त्याच्यामुळे काळजी अजिबात नसावी. प्रत्येक प्रश्न हा ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेला आहे, प्रश्नपत्रिकेतून घेतलेला आहे आणि आन्सर की मधून त्याचं उत्तर पण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे काळजी नाही करायची. आणि काही कमेंट्स मला अशा येत आहेत की सर हिंदी विषयाचे सुद्धा व्हिडिओज तयार करा याच प्रकारचे. तर नक्कीच मी प्रयत्न करेल, पण माझा फक्त एक प्रश्न तुम्हाला असा आहे, तुम्हाला वेळ मिळाले तर मला उत्तर द्या की हिंदी विषयाच्या अभ्यासासाठी मी हिंदीमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करू की मराठीमध्ये करू? कारण आपल्या मराठीच्या विद्यार्थ्यांना हिंदीचे काही शब्द खूप अवघड असतात, ते समजत नाही. तर ते मराठीमध्ये कन्वर्ट करून सांगू की हिंदीमध्येच शिकवायचं आहे? ते तुम्ही कमेंट करा. जर मला 10 कमेंट्स आले हिंदी विषयाच्या व्हिडिओ बद्दल तर मी नक्कीच पुढचा व्हिडिओ हिंदीसाठी घेऊन येणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजे काय आहे? अनेक भाषा शिकणे, प्रत्येक शब्दाचा प्रतिशब्द मुलाच्या भाषेत सांगणे, अभ्यासक्रमाला व्यापून भाषा शिकवणे, मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर द्यायचं आहे. जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे बघा, बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजे काय की मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर बहुभाषिकता ही अडचण नसून शिकवण्याचे एक साधन आहे. आता खूप सारे जण काय करतील, याला उत्तर काय दिसतील? अनेक भाषा शिकणे. पण इथं त्याचं उत्तर ते नाहीये. इथं काय आहे की बहुभाषिकता ही अडचण नसून शिकवण्याचे साधन आहे. वर्गात वेगवेगळ्या मातृभाषा असलेल्या मुलांना त्यांच्या भाषेतील शब्द, गोष्टी आणि अनुभव सांगायला लावले तर इतर मुलेही नवीन भाषा शिकतात. है ना, की एखादा जर मराठी मातृभाषेचा विद्यार्थी आहे, एखादा कन्नड मातृभाषेचा विद्यार्थी आहे, एखादा गुजराती मातृभाषेचा विद्यार्थी आहे, जर त्यांना जर सांगितलं की बाबा तुझ्या घरामध्ये भाकरीला काय म्हणतात, मग ते वेगवेगळे आप सांगतील की माझ्या घरामध्ये भाकरीला हे म्हणतात, गुजराती म्हणेल माझ्या घरामध्ये हे म्हणतात, हिंदीवाला म्हणेल रोटी म्हणतात. मग याने काय होईल की भाषेची देवाणघेवाण होईल. ठीक आहे, एकमेकांना त्या भाषा कळतील आणि याने काय होईल की समृद्धता निर्माण होईल, सगळ्यांना ती भाषा शिकण्यास मदत होईल. मुलाची मातृभाषा ही नवीन भाषा शिकण्यासाठी पायरी म्हणून वापरली जाते, म्हणून तिला साधन म्हटले आहे. अजून एक तुम्हाला सगळ्यांना एक मध्ये सांगायचं आहे की आतापर्यंतचे प्रश्न आपल्याला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. अजून पुढेही असेच महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका. आणि जर अजून सुद्धा लाईक व सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला अशा दर्जेदार व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असतो. पुढचा प्रश्न क्रमांक 6. तुमच्या वर्गात अंकित हा दृष्टीबाधित विद्यार्थी आहे. एक भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल? अंकित नावाचा विद्यार्थी तुमच्या वर्गामध्ये आहे आणि त्याला दृष्टीबाधा आहे, म्हणजे त्याला दिसण्यामध्ये काही अडचण आहे. तर तुम्ही एका भाषा शिक्षक या नात्याने त्याच्यासाठी काय करणार? विविध कार्यकलापांवर भर देणे, शिकवताना वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टीफिती वापरणार, वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव आणि अंगविन्यास करणार, स्वरशैलीसह बोलणे व स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर करणार. आता तुम्हाला याचं उत्तर स्पष्टपणे समजलं असेल की एका दृष्टीबाधित विद्यार्थ्यासाठी आपण काय करायला पाहिजे. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर दिलंच असेल. जाऊया उत्तराकडे. तर पर्याय क्रमांक 4 की अशा विद्यार्थ्यासाठी आपण काय कराल तर स्वरशैलीसह बोलणे, म्हणजेच आरोह अवरोह यांचा वापर करून उतार चढाव करून बोलणे, व स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या, म्हणजे त्याला कळायला पाहिजे स्पर्श करून की बाबा मी हा बोलतोय, मी असं बोलतोय, मी याबद्दल बोलतोय, तर स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर करू. स्पष्टीकरण जर बघितलं तर दृष्टीबाधित मुलाला चित्रे किंवा व्हिडिओचा उपयोग होत नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक काय होतो आपला? पर्याय क्रमांक दृष्टीफिती हा कट होतो इथं.
त्याला भाषा शिकवण्यासाठी आवाजातील चढउतार, वेगवेगळ्या स्वरशैली आणि स्पर्श करता येणारी साधने जसे की उठावदार अक्षरे किंवा वस्तूंचा वापर करावा लागतो. यामुळे तो ऐकून आणि स्पर्श करून शिकू शकतो आणि वर्गात इतरांसोबत सहभागी सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. एखादा पाठ शिकवल्यानंतर वर्ग शिक्षिका मुलांना पाठातील नामांचे विविध प्रकार जसे की सामान्य नाम, विशेष नाम इत्यादी शोधण्यास सांगते आणि त्यांना निर्दिष्ट रकान्यात लिहिण्यास सांगते. असे करणे म्हणजे काय? व्याकरण नियमांची घोकंपट्टी, व्याकरण शिक्षण, व्याकरण भाषांतर पद्धती की सहसंदर्भ व्याकरण. स्क्रीन पॉज करून आपण उत्तर देण्याचा प्रयत्न इथं करायचा आहे. जाऊया आपण उत्तराकडे. तर याचा अर्थ असा आहे की सहसंदर्भ व्याकरण. आता का, याचं स्पष्टीकरण जर बघितलं तर जेव्हा व्याकरणाचे नियम वेगळे पाठ करून न शिकवता पाठातील मजकुरातूनच नाम, सर्वनाम शोधायला लावले जाते तेव्हा त्याला सहसंदर्भ व्याकरण म्हणतात. यात मुलं कथेच्या किंवा धड्याच्या संदर्भातूनच व्याकरण समजून घेतात, त्यामुळे जे अधिक नैसर्गिक आणि रंजक वाटते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला उत्तर इथं द्यायचं आहे. 7 प्रश्न झालेले आहेत. 7 पैकी किती स्कोर झाला ते आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणती बाब अर्धचेतनावस्थेची प्रक्रिया असून मुलं त्याचा संभाषणासाठी वापर करतात? पुढीलपैकी कोणती बाब अर्धचेतनावस्थेची प्रक्रिया असून मुलं त्याचा संभाषणासाठी वापर करतात? जाऊया पर्यायांकडे. भाषा शिकणे, भाषा आत्मसात करणे, द्वितीय भाषा आणि भाषिक सामर्थ्य. तर आपलं उत्तर आहे बघा, भाषा आत्मसात करणे. स्पष्टीकरण जर बघितलं तर भाषा आत्मसात करणे ही प्रक्रिया अर्धजाणीवपूर्वक होते. मुलं नियम घोकत नाही तर ऐकून ऐकून आपोआप भाषा उचलतात आणि संभाषणासाठी वापरतात. तर भाषा शिकणे ही पूर्णपणे जाणीवपूर्वक प्रक्रिया असते जिथे नियम समजावून सांगावे लागतात. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी एक भाषा शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? मी आपणास वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की हे जे प्रश्न असतात ते आपल्याला स्वतः विचार करावा लागतो की मी एक शिक्षक आहे आणि मी काय करणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण स्वतःला एका शिक्षकाच्या जागी ठेवायचं आहे, आपल्या समोर विद्यार्थी ठेवायचे आहे आणि त्या अनुषंगाने आपण विचार करायचा आहे जेणेकरून आपलं उत्तर परफेक्ट येईल. जर आपण बघितलं पर्याय तर त्यांना पाठ्यपुस्तक वाचण्यास सांगायचे, त्यांना पाठाचा सारांश पाठ करण्यास सांगणार, मुलांच्या वयाला अनुरूप बाल साहित्याचा वापर करणार ज्यामुळे त्यांना वाचनाची गोडी लागेल, पाठाचे त्यांच्या भाषेत भाषांतर करून त्यांना प्रश्नाची उत्तरे पाठ करण्यास सांगणार. आता जर आपण याचं उत्तर बघितलं तर आपलं उत्तर बघा पर्याय क्रमांक 3 मुलांच्या वयाला अनुरूप बाल साहित्याचा वापर आपण करणार. स्पष्टीकरण जर बघितलं तर पाठ्यपुस्तक किंवा सारांश पाठ करून वाचनाची आवड निर्माण होत नाही. बघा किती महत्वाचं स्पष्टीकरण आहे की पाठ्यपुस्तक किंवा सारांश पाठ करून फक्त वाचनाची निर्माण होत नाही. मुलांच्या वयानुसार रंगीत चित्रे असलेल्या गोष्टी, कविता आणि छोटी पुस्तके दिली तर त्यांना वाचण्यात मजा येते. आवडीचे साहित्य मिळाले की मुले स्वतःहून वाचायला लागतात आणि हळूहळू त्यांना वाचनाची गोडी लागते. बघा किती जबरदस्त आणि डीपी अनालिसिस केलेले मी तुमच्यासाठी स्पष्टीकरण आता घेऊन आलेलो आहे. त्याच्यामुळे विनंती आहे लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा. 40 ते 45 दिवस अजून बाकी आहेत परीक्षेला. 100% 28 ते 27 मार्क तुम्हाला मिळणारच. नेक्स्ट, मुलांची भाषा शिकण्याची पातळी तपासून पाहण्यास पुढीलपैकी कोणती बाब मदतरूप ठरेल? जर आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांची भाषा शिकण्याची पातळी तपासून पाहायची आहे तर खालीलपैकी कोणती बाब आपल्याला मदतरूप ठरेल असं आपल्याला इथं विचारलं आहे. पर्याय जर वाचले तर मुलांना त्यांनी पाठ केलेली कविता साभिनय म्हणण्यास सांगणे, पाठाचे मातृभाषेत भाषांतर करण्यास सांगणे, त्यांना त्यांचे विचार आणि कल्पना मुक्तपणे व्यक्त करण्याची संधी देणे किंवा कवितेतील काव्यात्मक कल्पना शोधण्यास सांगणे. आता आपण जाऊया उत्तराकडे. शेवटचा प्रश्न आहे 10 पैकी किती स्कोर आला ते आपण तर बघणारच आहोत. तर आपलं उत्तर बघा पर्याय क्रमांक 3 त्यांना त्यांचे विचार आणि कल्पना मुक्तपणे व्यक्त करण्याची संधी द्यावी. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर पाठ केलेली कविता म्हणणे किंवा भाषांतर करणे यातून फक्त स्मरणशक्ती कळते, पण जेव्हा मुलाला स्वतःचे विचार आणि कल्पना मुक्तपणे मांडायला सांगितले जाते तेव्हा त्याचा शब्दसंग्रह किती आहे, तो वाक्य कशी जोडतो आणि किती स्पष्टपणे व्यक्त करतो हे समजते. यातून त्याची खरी भाषिक पातळी कळते. ठीक आहे, अशा प्रकारे आपण आजचे 10 प्रश्न बघितलेले आहेत. आपण
कमेंटमध्ये सांगायचं आहे की आपले किती उत्तर बरोबर आले. आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर 5000 लाईक्स पूर्ण करण्यासाठी तुमचा लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सीटीईटी मित्रांपर्यंत शेअर करा. स्क्रीनवर दिसणारे पुढचे 4 व्हिडिओ नक्की पहा. सीटीईटी पेपर 1 आणि पेपर 2 साठी मराठी भाषा, मग ती पेपर 1 भाषा 1 असो किंवा भाषा 2, सगळे प्रश्न तुम्हाला या मेरिट कंपास चॅनलवर मिळणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. ठीक आहे, धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या दमदार व्हिडिओमध्ये. थँक्यू.